50 नंतर आयुष्य संपत नाही. खरं तर अनेकांसाठी ते नव्यानं सुरू होतं. पण दुर्दैवाने या वयामध्ये अनेक लोक आनंदापेक्षा जास्त चिंता करतात. अशा विचारांमुळे आयुष्याचा सुंदर काळही ताणतणावात जातो. आज आपण अशा 10 चिंतांबद्दल बोलणार आहोत, ज्या 50 नंतर हळूहळू सोडून दिल्या तर आयुष्य हे अधिक शांत, हलकं आणि आनंदी होऊ शकतं. मित्रांनो, लहानपणी आपण अभ्यासाची चिंता करतो. तरुणपणी नोकरी आणि संसाराची चिंता करतो. मुलं झाली की त्यांच्या भविष्याची चिंता करतो. असं करता करता आयुष्याची अनेक वर्ष निघून जातात आणि जेव्हा स्वतःसाठी जगायची वेळ येते, तेव्हाही मन चिंतेने भरलेलं असतं. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, की काळजी करून किती समस्या खरंच सुटल्या? विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे. पण सतत चिंता करत राहणं, हे आपल्या मनाची शांतता हिरावून घेतं. चला, पहिला पॉइंट म्हणजे लोक काय म्हणतील याची चिंता करू नका. 50 वर्षानंतरही अनेक लोक स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या मताला जास्त महत्त्व देतात. नवीन छंद सुरू करायचा आहे, प्रवास करायचा आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. पण लगेच मनात विचार येतो, लोक काय म्हणतील? मित्रांनो, सत्य हे आहे की लोक 2 दिवस बोलतील आणि मग आपल्या आयुष्यात व्यस्त होतील. पण जर तुम्ही स्वतःचं मन मारून जगलात, तर त्याची खंत ही आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. म्हणून लोकांचं मत नाही, तुमचं मन ऐका. तुमचं काय मत आहे त्यावर लक्ष द्या. दुसरा पॉइंट म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याची चिंता सोडा. आयुष्यभर आपण अनेक भूमिका निभावतो. चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले आई-वडील, चांगले जोडीदार. पण यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? की सर्वांना एका वेळी कधीच खुश ठेवता येत नाही. तुम्ही कितीही चांगलं करा, कोणीतरी नाराज असणारच. आणि म्हणून आता स्वतःला दोष देणं थांबवा. ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी मनापासून गोष्टी करा, पण स्वतःचा आनंद गमावून नाही. तिसरा पॉइंट म्हणजे झालेल्या चुका सतत आठवत बसू नका. 50 नंतर बरेच जण असं म्हणतात, की त्यावेळी तो निर्णय घेतला असता तर, असं केलं नसतं तर. पण भूतकाळ हा बदलत नाही. मात्र आजचा दिवस बदलू शकतो. म्हणून भूतकाळातून धडा घ्या, पण तिथेच अडकून बसू नका. कारण आरशात पाहताना आपण मागे पाहत नाही, समोर पाहतो. आणि आयुष्यही तसंच जगायचं असतं. आतापर्यंत आपण 3 महत्वाच्या चिंता पाहिल्या. एक लोक काय म्हणतील, दुसरं म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न आणि तिसरं भूतकाळाचा पश्चाताप. या 3 चिंता कमी झाल्या तर मन हलकं व्हायला सुरुवात होते. आता आपण अशा आणखी चिंतांबद्दल बोलू, ज्या आपल्या आनंदावर नकळत परिणाम करतात आणि ज्या सोडून दिल्या तर आयुष्य हे अधिक शांत होऊ शकतं. चौथी गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची चिंता सोडा. अनेक आई-वडील हे 50 नंतरही मुलांच्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात. हे असंच कर, तसं नको करू. कारण त्यांना वाटतं, की आपल्याला जास्त अनुभव आहे. अनुभव असणं ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाचं आयुष्य हे त्याने स्वतः जगायचं असतं. तुम्ही सल्ला द्या, पण प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रेम नातं टिकवतं, कंट्रोल नाही, नियंत्रण नाही. कधी-कधी मुलांना धडपडू द्या. त्यातूनच ते उभे राहायला शिकतील. 5वा पॉइंट म्हणजे पैशांची अतिचिंता करू नका. हो, पैसे महत्वाचे आहेत, पण पैसा म्हणजेच सर्व काही नाही. काही लोकांकडे भरपूर पैसा असतो, पण मनःशांती नसते. तर काही लोक हे साधं आयुष्य जगतात, पण चेहऱ्यावर समाधान असतं. 50 नंतर स्वतःला तुम्ही एक प्रश्न विचारा. मी पैसे कमवण्यासाठी जगतोय, की शांतपणे जगण्यासाठी पैसे वापरतोय? भविष्यासाठी नियोजन करा, पण उद्याच्या भीतीने आजचा आनंद गमावू नका. 6वी गोष्ट म्हणजे वाढत्या वयाची चिंता करू नका. आता आरशात पाहिल्यावर सुरकुत्या दिसतात, केस पांढरे झालेले दिसतात, शरीर आधीसारखं साथ देत नाही. आणि मग बरेच जण असं म्हणतात, की आता मी म्हातारा झालो आहे, आता मी म्हातारी झाली आहे. पण विचार करा, वय वाढणं ही समस्या नाही, ती तर एक भेट आहे. कारण प्रत्येकालाच हे वय पाहायला मिळत नाही. म्हणून वय लपवू नका, ते अभिमानाने स्वीकारा. कारण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हे वय दाखवतात, पण मनातील उत्साह माणूस जिवंत असल्याचं दाखवतो. 7वा पॉइंट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आज सोशल मीडियावर प्रत्येक जण आनंदी दिसतो. कोणाचा परदेशाचा प्रवास, कोणाचं मोठं घर, कोणाचं सक्सेस, कोणाचा मोठा बिझनेस. हे सगळं पाहून मनात नकळत विचार येतो, माझ्याकडे काय आहे? आतापर्यंत मी काय कमवलं? पण तुम्ही त्याचं संपूर्ण आयुष्य पाहत नाहीत.
फक्त काही क्षण पाहता आणि दुसऱ्यांशी तुलना केली की आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कमी वाटते. पण जर कृतज्ञता ठेवली तर असलेलं आयुष्य हे अधिक श्रीमंत वाटायला लागतं. आणि म्हणूनच दररोज सकाळी स्वतःला विचारा, माझ्याकडे आज कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याबद्दल मी देवाचे आभार मानू शकतो. हा एक छोटा विचार मनात मोठा बदल घडवतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका वृद्ध गृहस्थाला कोणीतरी विचारलं, तुम्ही इतके शांत कसे राहता? तर ते हसून म्हणाले, पूर्वी मी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचो. आता मी फक्त माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवतो. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण त्यात संपूर्ण आयुष्याचं शहाणपण दडलं आहे. कारण आपण हवामान बदलू शकत नाही, लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही, भूतकाळ बदलू शकत नाही. पण या सगळ्यांकडे पाहण्याची आपली दृष्टी नक्कीच बदलू शकतो. मित्रांनो, आता आपण आणखी 4 महत्वाच्या चिंता पाहिल्या. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची चिंता, पैशांची अतिचिंता, वाढत्या वयाची भीती आणि इतरांशी तुलना. जर या चिंता आपण हळूहळू सोडायला शिकलो तर मन हलकं होतं, नाती सुंदर होतात आणि आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा मिळतो. पुढे आपण आता पाहूया की भूतकाळातील दुःख कसं सोडायचं, लोकांच्या वागण्याचा त्रास मनात ठेवायचा का आणि 50 नंतर आनंदी आयुष्य जगण्याचा सर्वात मोठा मंत्र कोणता आहे ते. मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा चिंतांबद्दल बोललो ज्या नकळत आपल्या आनंदावर सावली टाकतात. पण आता सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी पाहूया. गोष्ट नंबर 8. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं बंद करा. 50 नंतर एक गोष्ट नक्की समजायला हवी की प्रत्येक माणूस हा आपल्या स्वभावानुसार वागतो, तुमच्या मनाप्रमाणे नाही. कोणी कठोर बोललं, कोणी तुमची कदर केली नाही, कोणी फोन केला नाही, याचा अर्थ असा नाही की तुमची किंमत कमी झाली. कधी कधी समोरची व्यक्ती देखील तिच्याच समस्यांमध्ये अडकलेली असते. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडून पाहू नका. मनात विचार करा की ही गोष्ट 5 वर्षांनी खरंच इतकी महत्वाची असेल का? आणि जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टीला आजही तुमची शांतता हिरावून घेऊ देऊ नका. 9वी गोष्ट म्हणजे भूतकाळातील दुःखाची बॅग ही कायम पाठीवर घेऊन फिरू नका. आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच काही जखमा मिळतात. कोणाचा विश्वास तुटलेला असतो, कोणाचं नातं तुटतं, कोणाला अपमान सहन करावा लागतो. पण एक सत्य लक्षात ठेवा, जखम झाली म्हणून आयुष्यभर कुरवाळत बसलो तर ती कधीच भरून येणार नाही. क्षमा करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला माफ करणं नाही, तर स्वतःच्या मनाला त्यातून मुक्त करणं. काही लोक तुमच्या माफीचे पात्रही नसतील, पण तुमची मनःशांती नक्कीच त्यासाठी पात्र आहे. म्हणून दुसऱ्यांना झालेल्या चुकांबद्दल माफ करायला शिका. आपण त्यांना माफ केल्यामुळे त्यांच्यात किती फरक पडतो हे काही सांगता येणार नाही, पण आपल्यामध्ये, आपल्या मनःशांतीमध्ये मात्र सकारात्मक बदल घडतो. हे करून पहा आणि अनुभवा. 10वी गोष्ट म्हणजे मृत्यूची चिंता करत जगू नका. जीवन जगायला शिका. 50 नंतर अनेक जण प्रत्येक छोट्या त्रासाला घाबरतात. आता काय होईल? आता किती वर्ष उरली? पण विचार करा, आपण जन्माला आलो त्या दिवशीच जीवनाचा प्रवास सुरू झाला होता. मग शेवटाची भीती बाळगून आजचा दिवस का वाया घालवायचा? जीवनाची लांबी ही आपल्या हातात नसते, पण त्याची गुणवत्ता ही नक्कीच आपल्या हातात असते. म्हणून उरलेली शेवटची वर्ष मोजू नका आणि जितकं शक्य आहे तितकं उरलेल्या प्रत्येक दिवसाला अर्थ द्या. एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगते. एका 75 वर्षाच्या आजींना कोणीतरी विचारलं, आजी तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान कसं? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी आयुष्यभर चिंता करत राहिले, मुलांची, पैशांची, लोकांची, भविष्याची. पण मागे वळून पाहिलं तर ज्या गोष्टींची मी सर्वाधिक चिंता केली त्यापैकी बहुतेक गोष्टी ह्या कधी घडल्याच नाही. त्या थोडा वेळ थांबल्या आणि पुढे म्हणाल्या, आणि मग मला समजलं, चिंता करून मी समस्या कमी केल्या नाहीत, माझे फक्त आनंदाचे दिवस कमी केले. आणि हे वाक्य आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये लक्षात ठेवायला हवं. मित्रमैत्रिणींनो, 50 वर्षानंतर आयुष्य संपत नाही, ते अधिक शहाणं होतं. म्हणून आता स्वतःसाठी वेळ काढा, आरोग्याची काळजी घ्या, आवडत्या गोष्टी करा, मित्रांना भेटा, फिरायला जा, वाचन करा, हसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. कारण आयुष्यभर तुम्ही अनेकांसाठी जगलात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या इतक्या होत्या की स्वतःसाठी जगायला वेळच मिळाला नाही. म्हणून आता थोडंसं तरी स्वतःसाठीही जगा. मुलांच्या, नातवंडांच्या जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडा आणि स्वतःसाठी जगा. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवा. आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर देवाने तुम्हाला आणखी 10 वर्षांचं आयुष्य दिलं
तर ती 10 वर्ष तुम्ही पुन्हा चिंतेत घालवाल की आनंदात? उत्तर तुमच्याकडे आहे. लक्षात ठेव, चिंता कधीच उद्याचं दुःख कमी करत नाही. ती फक्त आजचा आनंद हिरावून घेते. म्हणून आज एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतंय ते मी ऐकेन. आणि भूतकाळात काय झालं यापेक्षा आज मी काय करू शकतो यावर मी लक्ष देईन. आणि उरलेल्या आयुष्याची वर्ष मोजणार नाही, तर त्या प्रत्येक दिवसात आनंद शोधणार. कारण वय वाढणं ही कमजोरी नाही, ते आयुष्याने दिलेलं शहाणपण आहे. आणि शेवटी एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ज्याने चिंता सोडली त्यानेच खरं जगायला सुरुवात केली. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो तुमच्या आई-वडिलांना, कुटुंबातील ज्येष्ठांना, अशा प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्यांना वाटतं की आता आयुष्यामध्ये फक्त चिंता उरली आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जीवन बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.